स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण खिशात दमडी नाही, काळजी नका करू. आता सरकार देणार तुम्हाला 20 लाखापर्यंतचं कर्ज, तेही कोणत्याही गॅरंटीशिवाय. बँकेत गेल्यावरती मॅनेजर जमीनदार किंवा गॅरंटर मागतोय, आता त्याची गरज नाही. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तुमच्या स्वप्नांना मिळणार सरकारी बळ. चहाची टपरी असो व ब्युटी पार्लर, आता पैशांची नसेल चिंता. जाणून घ्या कसं मिळवायचं मुद्रा लोन, आणि तेही नवीन वाढवलेल्या मर्यादासह. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या मराठी माणसासाठी आहे ज्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे. स्वतःचा छोटासा का होईना पण व्यवसाय सुरू करायचा आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन बिझनेस अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. आता मुद्रा लोन म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, आपण जेव्हा बँकेत जातो तेव्हा बँक आपल्याला विचारते काय गहाण ठेवणार, जमीनदार कोण आहे, आणि इथेच आपलं स्वप्न मोडतं. पण प्रधानमंत्री मुद्रा योजना यावरच सर्वात मोठा उपाय आहे. आता मुद्रा याचा अर्थ काय आहे? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने खास छोट्या व्यापाऱ्यांसाठी ही योजना बनवली आहे. या योजनेचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे नो कोलॅटरल सिक्युरिटी. म्हणजेच तुम्हाला तुमचं घर, सोनं किंवा शेती गहाण ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला वाटत असेल की हे कर्ज फक्त मोठ्या फॅक्टरी किंवा हायफाय कंपन्यांसाठी आहे का? तर मित्रांनो, उत्तर आहे मुळीच नाही. खरं सांगायचं झालं तर हे कर्ज आपल्यासारख्या छोट्या आणि मध्यम स्तरावरती काम करणाऱ्या लोकांसाठी बनवलं आहे. तर आपण याला 4 महत्त्वाच्या गटात विभागू शकतो. पहिला आहे छोटे किरकोळ विक्रेते आणि दुकानदार. जर तुमचं चहाचं हॉटेल असेल, नाश्त्याची गाडी असेल किंवा तुम्ही भाजीपाला आणि फळ विक्रीचे व्यवसाय करताय तर तुम्ही याला पात्र आहात. इतकंच नाही तर तुमचं किराणा दुकान, कपड्यांचं दुकान, अगदी फुलांच्या दुकानासाठीही तुम्ही मुद्रा लोन घेऊ शकता. दुसरं म्हणजे सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर. तुमच्याकडे स्मॉल बिझनेस आहे का? जसे की तुम्ही ब्युटी पार्लर चालवताय, टेलरिंग काम किंवा बुटीकचं काम करताय, आणि आजकाल तर मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप रिपेअरिंगला पण खूप मागणी आहे. अशा रिपेअरिंग शॉपसाठी सुद्धा हे कर्ज मिळतं. याशिवाय झेरॉक्स सेंटर, कुरिअर सर्व्हिसेस किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या व्यवसायांनाही सरकार पाठबळ देतं. तिसरं आहे वाहतूक क्षेत्र. स्वतःच्या मालकीची गाडी घेऊन व्यवसाय करायचं स्वप्न आहे? मग मुद्रा लोन तुम्हाला मदत करेल. रिक्षा, टॅक्सी, टेम्पो किंवा मालवाहू छोटा हत्ती घेण्यासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा, हे वाहन कमर्शियल म्हणजे व्यवसायासाठी वापरणार असाल तरच हे कर्ज मिळतं. आणि चौथं आहे लघु उत्पादन उद्योग म्हणजे स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. आता घर बसल्या किंवा छोट्या जागेत उत्पादन करणारे अनेक उद्योग यात येतात. जसे की पापड झाले, लोणचं, मसाला बनवणे किंवा मग कापडी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय, हस्तकला, लाकडी खेळणी किंवा अगदी कुंभारकाम करणाऱ्या कामगारांनाही आपला कच्चा माल आणि मशिनरी घेण्यासाठी मुद्रा लोन उत्तम पर्याय आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांचा व्यवसाय शेतीशी थेट संबंधित नाही असे सर्व छोटे मोठे बिझनेस करणारे लोक या योजनेसाठी एलिजिबल आहेत. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. निकिता, नेमकी किती पैसे मिळणार? तर मित्रांनो, आता मुद्रा योजनेचे नियम आधीपेक्षा खूप जास्त फायदेशीर झाले आहेत. लक्ष देऊ नका. आधी या योजनेची मर्यादा फक्त 10 लाख रुपये होती, पण आता ती मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर आता तुमचा बिझनेस सध्या कोणत्या स्थितीत आहे त्यानुसार याचे 4 टप्पे पडतात. पहिला आहे शिशु म्हणजे नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी. जर तुम्ही अगदी आजच एखादा नवीन विचार करून बिझनेस सुरू करत असाल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज मिळतं. आणि नवीन मशिनरी किंवा छोटा कच्चा माल घेण्यासाठी हे कर्ज अगदी वेळेवर मदत करतं. दुसरं येतं किशोर म्हणजे व्यवसायाला गती देण्यासाठी. तुमचा छोटा बिझनेस आता सुरू झाला आहे पण त्याला आता पुढच्या लेवलला न्यायचं आहे, तर या गटात तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मिळू शकतं. आणि दुकानाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन स्टॉक भरण्यासाठी हे बेस्ट आहे. तिसरं आहे तरुण. आता मोठ्या विस्तारासाठी हे ऑप्शन आहे. ज्यांचा बिझनेस आता चांगला स्थिरावला आहे आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सरकार 5 ते 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देतं. आणि चौथं येतं तरुण प्लस म्हणजे 2026 मधील सर्वात मोठी संधी. हा विभाग आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. ज्या उद्योजकांनी यापूर्वी तरुण कॅटेगरीचं कर्ज घेतलं होतं आणि त्यांची वेळेवर आणि यशस्वीरित्या परतफेड केली आहे
त्यांना आता 10 ते 20 लाख रुपयापर्यंतचं मोठं कर्ज मिळतंय. म्हणजे जर तुम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय वाढवला तर सरकार तुम्हाला 20 लाखापर्यंतचं भांडवल द्यायला तयार आहे. मित्रांनो, 2026 मध्ये बँका आता तुमच्या क्रेडिट स्कोअर सोबतच तुमच्या बिझनेसच्या डिजिटल ट्रान्झॅक्शन वरतीही लक्ष देत आहेत. त्यामुळे शक्य तितकेच व्यवहार ऑनलाईन ठेवा, जेणेकरून 20 लाखाचं कर्ज मिळवणं तुम्हाला सोपं होईल. आता सोशल मीडियावरती अनेकदा असे मेसेज येतात की मुद्रा लोन घ्या आणि निम्मे पैसे माफ करा. पण मित्रांनो, खरं काय आहे? बरेच जण मला कमेंट्समध्ये विचारतात, निकिता यात सबसिडी मिळते का? आपले पैसे माफ होतील का? तर एक गोष्ट आजच क्लिअर करते, मुद्रा लोन ही कोणतीही सबसिडी स्कीम नाही, तर ही एक कमी व्याजाचं बिझनेस लोन आहे. आता तुम्ही म्हणाल की पैसे परत करावे लागतात का? हो, नक्कीच करावे लागतात. तुम्ही घेतलेले प्रत्येक रुपये तुम्हाला व्याजासह परत करावा लागतो. सरकार इथे तुमचे पैसे माफ करत नाही, तर तुम्हाला व्यवसाय उभा करायला भांडवल उपलब्ध करून देत आहे. मग आता तुम्ही म्हणाल की फायदा काय? तुम्ही जर खाजगी सावकाराकडून किंवा इतर पर्सनल लोन घेतलं तर व्याजासह दर खूप जास्त असतो. पण मुद्रा लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा व्याजदर इतर व्यावसायिक कर्जांच्या तुलनेत खूप कमी आणि परवडणारा आहे. आणि परतफेडीची मुदत जर आपण पाहिली तर तुम्हाला पैसे परत करण्यासाठी 3 ते 5 वर्षाचा वेळ मिळतो. काही विशेष कारणांत बँक ही मुदत 7 वर्षापर्यंत सुद्धा वाढवून देऊ शकतात. आणि मॅटोरियम पिरियड सुद्धा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस सेट करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही महिन्यांच्या सवलत मिळते. म्हणजे कर्ज घेतल्याच लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हप्ते सुरू होत नाही, तर तुम्हाला तुमचा बिझनेस स्थिर करायला थोडा वेळ दिला जातो. आता कागदपत्रे काय लागतील याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, कोणत्याही बँकेत कर्ज मागायला जाताना तुमची फाईल मजबूत असावी लागते. बँकेत जाण्यापूर्वी ही छोटी पण महत्त्वाची तयारी करून ठेवा. पहिला म्हणजे तुमची व्यावसायिक ओळख म्हणजे KYC डॉक्युमेंट्स. तुम्हाला लागेल पॅन कार्ड, हे सर्वात महत्त्वाचं आहे. पॅन कार्ड शिवाय बिझनेस लोन मिळणं कठीण असतं. दुसरं म्हणजे ओळखपत्र. तुमचा आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सोबत ठेवा. आणि लक्षात ठेवा की तुमचे सर्व कागदपत्रे अपडेटेड असावीत. दुसरं म्हणजे पत्त्याचा पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ, किंवा जिथे तुमचा बिझनेस आहे तिथे तुम्ही अधिकृतपणे राहताय हे सिद्ध करण्यासाठी राशन कार्ड, वीज बिल किंवा टेलिफोन बिल यापैकी काहीही चालेल. आणि तिसरं म्हणजे तुमचा बिझनेस प्लॅन म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. हा तर सर्वात महत्त्वाचा कागद आहे. बँकेला फक्त तुमच्या शब्दांवरती विश्वास नसतो, त्यांना कागदपत्रांचा हिशोब हवा असतो. यालाच प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात. तर या 3 गोष्टी स्पष्ट असाव्यात. पहिलं म्हणजे काय बिझनेस करणार, जसं की चहाचं दुकान असेल किंवा कपड्याचं दुकान. दुसरं म्हणजे किती खर्च येईल, मशिनरी, फर्निचर आणि कच्चा माल मिळून किती भांडवल लागेल. आणि तिसरं म्हणजे नफा किती होईल, पुढच्या 1 ते 2 वर्षात तुम्ही किती कमाई कराल. आणि चौथं म्हणजे बँक स्टेटमेंट. तुमच्या वैयक्तिक बँक खात्याचं गेल्या 6 महिन्यांचं स्टेटमेंट सोबत ठेवा. यामुळे बँकेला तुमच्या आर्थिक व्यवहारांची स्थिती समजेल. आणि पाचवं म्हणजे बिझनेसचे पुरावे. जर तुमचं दुकान आधीच सुरू असेल किंवा GST सर्टिफिकेट सोबत ठेवा. यामुळे तुमच्या अर्जाला वजन प्राप्त होईल. मित्रांनो, कागदपत्रांची किमान 2 ते 3 सेट झेरॉक्स कॉपी काढून ठेवा. त्यावर तुमची सही करायला विसरू नका. आणि या सर्वांमुळे बँक मॅनेजरवरती तुमचा प्रभाव पडतो की तुम्ही किती सिरियस उद्योजक आहात. आता तुम्ही म्हणाल की निकिता, हे सर्व समजलं, पण नेमकी सुरुवात कुठून करू? तर मित्रांनो, कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे 3 सोपे रस्ते आहेत. सर्वात आधी तुमचं ज्या बँकेत खातं आहे तिथे जा. मग तिथे सरकारी बँक असो की SBI असो, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा खाजगी जसे की HDFC, ICICI, तिथे जाऊन बँक मॅनेजरला भेटा आणि त्यांना सांगा की मला मुद्रा लोन घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे उद्यमी मित्र पोर्टल. जर तुम्हाला बँकेत चक्रा मारायच्या नसतील तर तुम्ही घर बसल्या उद्यमी मित्र या सरकारी पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तिथे तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड केली की बँक स्वतः तुमच्या अर्जाचा विचार करतात. तिसरं म्हणजे NBFC आणि लघु वित्त बँक. काही वेळा मोठ्या बँका टाळाटाळ करतात. अशा वेळी तुम्ही छोट्या फायनान्स कंपनी किंवा मायक्रो फायनान्स संस्थांकडे सुद्धा चौकशी करू शकतात. तिथेही मुद्रा लोन उपलब्ध असतं. तर मित्रांनो, आता 2026 उजाडलंय. आता काळ बदलला आहे आणि संधी सुद्धा वाढल्या आहेत. जर तुमच्याकडे बिझनेसची एखादी ठोस आयडिया असतील तर आता पैशांअभावी हातपाय गाळून बसू नका. मुद्रा लोन हे फक्त कर्ज नाही, तर ते तुमच्या स्वप्नांना दिलेलं खातपाणी आहे. आजच आपली कागदपत्रे गोळा करा, तुमचा बिझनेस प्लॅन तयार करा आणि आपल्या जवळच्या बँकेत जाऊन चौकशी करा. लक्षात ठेवा, प्रयत्नांशिवाय प्रगती नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कोणाला मुद्रा लोन मिळवण्यात काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि हो, अशाच नवनवीन बिझनेस आयडिया, सरकारी योजना आणि तुम्हाला बॉस बनवणाऱ्या माहितीसाठी आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा बॉसवाला मराठी.
ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.